वेलकम स्टुडंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार चॅप्टर नंबर 3 अल्जेब्रामधलं ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन. तर ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन हे चॅप्टर सुरू करण्या अगोदर आपल्याला यामध्ये येणाऱ्या काही टर्म्स शिकायच्या, ज्यामध्ये व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. फर्स्टली व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. सिक्वेन्सला मराठीत म्हणतात क्रम किंवा श्रेणी. तर इन मॅथमॅटिक्स व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स, सिरीज, प्रोग्रेशन्स, ह्या टर्म्स किंवा ह्या गोष्टी, टॉपिक हे पुढेही तुम्हाला येत राहतील. तर व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स, अगोदर ही गोष्ट पाहूया आपण. डेफिनेशन ऑफ सिक्वेन्स. तर सिक्वेन्स इज नथिंग बट अ कलेक्शन ऑफ नंबर, कलेक्शन ऑफ नंबर्स. म्हणजे काय? नंबरचं कलेक्शन. एकपेक्षा जास्त नंबर्स एकत्र आणले तर झाला नंबरचं कलेक्शन, म्हणजे नंबरचा ग्रुप. पण कोणताही नंबरचा ग्रुप नाही विच सॅटिस्फाय सर्टन कंडिशन. त्या कंडिशन्स कोणत्या आहेत ज्या डेफिनेशनमध्ये समोर समजतील तुम्हाला. कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन डेफिनाइट ऑर्डर and according to some definite rule. बघा याचा अर्थ काय? कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज इन डेफिनाइट ऑर्डर अकॉर्डिंग टू सम डेफिनाइट रूल. म्हणजेच अशा नंबर्सचं कलेक्शन ज्यामध्ये नंबर्सचे विशिष्ट ऑर्डर क्रमाने मांडलेले आहेत आणि ते सर्व नंबर्स काहीतरी रूल, काहीतरी नियम पाळतात. तर अशा नंबर्सच्या कलेक्शनला सिक्वेन्स म्हटलं जाते. फॉर एक्झाम्पल आपण काही कलेक्शन लिहू शकतो. फॉर एक्झाम्पल कलेक्शन ऑफ नॅचरल नंबर्स 1 2 3 4 5 6 अप टू इन्फानाइट. हिअर ऑल नंबर्स आर अरेंज इन पर्टिक्युलर ऑर्डर. चढत्या क्रमाने नंबर्स अरेंज केलेले आहेत आणि प्रत्येक किंवा सगळे नंबर्स एक डेफिनाइट रूल फॉलो करतात. तो रूल कोणता? की इच नंबर इज ग्रेटर दॅन इट्स प्रिव्हियस नंबर बाय 1. म्हणजेच प्रत्येक संख्या ही अगोदरच्या संख्येपेक्षा एकने मोठी आहे. म्हणजे एकने मोठ्या होत जातात संख्या. ऑल नंबर्स आर पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स. फॉर एक्झाम्पल अजून काही एक्झाम्पल सांगता येईल. 2 4 6 8. This is also a sequence in which all numbers are arranged in increasing order, and each number is a even number. This collection is nothing but a collection of even natural number. Each number is obtained by adding 2 to its previous number. Means 2 plus 2 4, 4 plus 2 6, 6 plus 2 8, and we can obtain next few terms or next terms also when this sequence is infinite. There are two types of sequences. If sequence contain infinite number of elements, then it is called as infinite sequence. Otherwise it is finite sequence. There are some more examples. We can write as 10 20 40 50, 10 20 30 40. This is also a sequence. Numbers are arranged according to certain rule and also in definite order. 1 4 9 16 25. In this collection also numbers are arranged in increasing order and each number follows certain rule. Means each number is a square of natural number. 1 square is 1, 2 square is 4, 3 square is 9, 4 square is 16, 5 square is 25. It is also a sequence. Then 1 8 27 64 125. This collection of number also follow certain rule. ऑर्डर तर आहे, चढत्या क्रमाने आहेत. रूल कोणता आहे? इच नंबर in this sequence or in this collection is a cube of a natural number. 1's cube is 1, 2's cube is 8, 3's cube is 27, 4's cube is 64, 5's cube is 125.
means numbers are not arranged randomly. Numbers are arranged in particular order and all these numbers follow certain rule. So such collection of number is called as sequence. तर सिक्वेन्स तुम्हाला समजला असेल. त्यानंतर सिक्वेन्सच्या रिलेटेड काही गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत, ज्यामध्ये each number in sequence is called a term. पद. टर्म म्हणजे मराठीत पद. सिक्वेन्स मधल्या प्रत्येक संख्येला टर्म म्हणतात. फॉर एक्झाम्पल फर्स्ट नंबर, पहिली संख्या, पहिल्या पोझिशनला असलेली संख्या, फर्स्ट नंबर इज कॉल्ड ॲज फर्स्ट टर्म and this term is denoted by t. For first term it is written as t1. Then second term t2. Similarly third term can be written as t3. t1, t2, t3. If sequence is infinite, then we cannot write its last term. But if a sequence contain n number of terms, then its n term is written as n term is tn, where n is natural number. कोणत्या n नंबरची टर्म ही tn ने रिप्रेझेंट केली जाते. जनरली सिक्वेन्स इज जनरल फॉर्म ऑफ सिक्वेन्स. Sequence is denoted as tn. कर्ली ब्रॅकेट मध्ये tn लिहिलं म्हणजेच दिस सिक्वेन्स कंटेनिंग n नंबर ऑफ टर्म्स. जनरली सिक्वेन्स अशा प्रकारे डिनोट केला जातो. फॉर एक्झाम्पल, फॉर सिक्वेन्स 2, 4, 6, 8 up to infinite. Here first term पहा काय, t1 is first term लिहिता येईल आपल्याला 2. second term t2 is 4. third term t3 is 6. t4 is 8. Similarly we can write next few terms or next terms of this sequence. If we have to find the n term, any number of term, that is n term, general term of this sequence, then we have to find the relation between these previous numbers 2, 4, 6, 8. All these are even number. Relations are of two types, means there is a relation between two consecutive number, or each number is associated with its position also. Here first number is 2, second number is 4, third number is 6, fourth number is 8. Means every number is twice its position. प्रत्येक नंबर हा त्याच्या पोझिशनच्या दुप्पट आहे. पहिला नंबर 1 into 2 2, 2 into 2 4, third number 3 into 2 6, fourth number 4 into 2 8. Like this, how we can write its n term? Its n term will be tn is twice n. This is the general form of this sequence. tn is equal to twice n. तर सिक्वेन्स बद्दल जास्त काही इन्फॉर्मेशन नाही आपल्याला सिलेबसमध्ये. आपल्याला स्पेशल टाईपचे सिक्वेन्स पाहायचे. द सिक्वेन्सेस अ स्पेशल टाईप ऑफ सिक्वेन्स इन विच रिलेशनशिप बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स रिमेन कॉन्स्टंट. Such sequence are called as progressions. And in this chapter we will discuss what is mean by progression. So there are mainly three types of progression: arithmetic progression, geometric progression and harmonic progression. But in this syllabus we will discuss only arithmetic progression. म्हणजेच या सिलेबस मध्ये फक्त आपल्याला arithmetic progressionच डिस्कस करायचं आहे. बाकीचे तुम्हाला वरच्या वर्गात शिकायला भेटतील. ठीक आहे.